गुड मॉर्निंग. आतापर्यंत आपण जे डिस्कस करत होतो की व्यक्तीला ताप का येतो किंवा व्यक्तीला टेम्परेचर का होतं, का वाढतंय? याचं छोटंसं उत्तर, ज्या पण व्यक्तीचं, ज्या पण माणसाचं हेल्थ, इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती ज्याला म्हटलं जातं, ते रोगप्रतिकारक शक्ती जर कमी आहे, तर होणाऱ्या व्हायरस सोबत मग जसे आपलं वातावरण चेंज होतं, वातावरण चेंज झाल्याच्या नंतर जे पण व्हायरस त्या वातावरणात असतात, ते व्हायरस ज्यावेळेस माणसाच्या बॉडीवर अटॅक करतात, त्यावेळेस ते व्हायरस आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती हे एक दुसऱ्याशी असलेली जी झुंज असते, याच्यामध्ये बऱ्याच वेळात जर व्हायरस स्ट्रॉंग असला आणि त्यामध्ये जर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी पडत असेल, तर आपल्याला ताप येऊ शकतो. आणि ताप त्याच्यामुळे येतो की जोपर्यंत दोघांची झुंज चाललेली असते, जोपर्यंत दोघांची म्हणजे व्हायरस आणि इम्युन हेल्थ, आपली रोगप्रतिकारक शक्ती यांचं जोपर्यंत फाईट म्हणता येईल त्याला, फाईट चाललेली असते, त्यावेळेस बॉडी गरम व्हायला चालू होते. कमीत कमी ह्या सगळ्या प्रोसेसला 3 दिवस लागतात. त्याच्यामुळे बघितलं असेल की ताप हा 3 दिवस असतो. किती? 3 दिवस. त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर ताप थांबत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण जर 3 दिवसात मग बॉडीला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या पण ठेवता येतात. आपण त्यावेळेस बॉडीला लिक्विड डाएटवर ठेवायला पाहिजे. लिक्विड डाएट म्हणजे पाणी. त्याच्यासोबत आपण काही ज्युसेस घेऊ शकतो, काही नारळ पाणी घेऊ शकतो. कारण नारळ पाणी ही आपल्या इम्युन हेल्थला सपोर्ट करते वाढण्यासाठी. म्हणून 3 दिवस व्यक्तीची बॉडी ही गरम असते, टेम्परेचर वाढलेलं असते, 100 डिग्री टेम्परेचरपर्यंत असतं. आणि ज्यावेळेस टेम्परेचर 120-130 जायला चालू होतं, त्यावेळेस समजून घ्यायचं की आपली इम्युन हेल्थ म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं बाकीचे इन्फेक्शनल व्हायरल जे आहे, ज्याच्यामुळं सर्दी, ताप, खोकला, छाती जाम होणं ह्या गोष्टी चालू होतात. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे की त्यांनी आपली इम्युन हेल्थ, आपली इम्युनिटी पॉवर, आपली रोग प्रतिकारक शक्ती ही मजबूत करायला पाहिजे, तिला वाढवायला पाहिजे. आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची म्हणजे काय? नेमकं काय करायचं? यासाठी मुद्दा नंबर 1 आपला जो आहार आहे. हे आहार बॅलन्स न्यूट्रिशन ज्याला म्हणतो किंवा संतुलित आहार ज्याला म्हणतो आपण. आपल्या आहारामध्ये आपल्याला ज्या 5 गोष्टी ठेवायच्या आहेत, त्या 5 गोष्टीमध्ये पहिली गोष्ट कार्बोहायड्रेट. सिम्पली कार्बोहायड्रेट ज्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रोटीन, प्रोटीनच्या नंतर फॅट आणि फॅटच्या नंतर पाणी. आणि ह्या चारही गोष्टी सोबत सोबत प्रत्येक व्यक्तीला सकाळचा व्यायाम, योगा म्हणजे अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी की ती ॲक्टिव्हिटी करताना तुमची बॉडीचा घाम निघला पाहिजे, तुमच्या बॉडीचं स्वेट निघलं पाहिजे. जर हे सर्व आपण बॅलन्स करत असाल, तर आपण आपलं जेवण, ह्या जेवणावरतून आपल्या बॉडीला हेल्दी ठेवू शकतो. आपण आपल्या जेवणाला मेडिसिन करू शकतो किंवा मेडिसिनला आपलं जेवण नाही करायला पाहिजे. आपला आहार हीच आपली मेडिसिन पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी परत एकदा सांगतो की 5 गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे. कार्बोहायड्रेट आपल्या जेवणात पाहिजे. कार्बोहायड्रेट म्हणजे कसं? सिम्पली कार्बोहायड्रेट जे साबुत अन्न आहे, जसं गहू, बाजरी, ज्वारी, हे जे साबुत अन्न आहे, याचे जे आपण पोळी, भाजी किंवा याच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यंजन बनवून खातो, हे झालं कार्बोहायड्रेट. हे आपल्या शरीराला ऊर्जा द्यायचं काम करतं, कॅलरीज वाढवायचं काम करतं, एनर्जी द्यायचं काम करतं. त्याच्यानंतर नंबर 2 प्रोटीन. प्रोटीन आपले जी डाळी आहे, मूग डाळ वगैरे ह्या ज्या अख्ख्या डाळ ज्याला म्हणतो आपण, प्रोसेस न केलेली किंवा द्विदल धान्य न केलेलं, ह्या डाळी, सिजनेबल फूड, सिजनेबल भाजीपाला, रंगबेरंगी जी काही फळं आपली असेल, रंगबेरंगी जी काही भाजी आपली असेल, ही भाजी, ही फळं आपल्याला घ्यायची, ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन, मल्टीव्हिटॅमिन्स, मायक्रो न्यूट्रियन्स, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉलिक ॲसिड या सगळ्या गोष्टी त्याच्यातून भेटतात प्रोटीन सोबत सोबत. त्याच्यानंतर नंबर 3ला काय येईल आपलं?
फॅट वसा. फॅट कशात आहे? ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल. तूप, जे गावरान तूप आपण खातो याच्यात चांगल्या प्रमाणात फॅट आहे. पाम ऑइल नव्हे, ऑलिव्ह ऑइल. यातून आपल्या शरीराला फॅट मिळेल. फॅट म्हणजे चरबी. चरबी ही आपल्या शरीराला प्रत्येकाला गरजेची आहे. महिलेला 7% वजनाच्या आणि पुरुषांना 5% वजनाच्या. आपल्या इंटरनल ऑर्गनचं प्रोटेक्शन करण्यासाठी, आपल्याला ऊर्जा देण्यासाठी फॅटची गरज आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला येतं पाणी. आपली बॉडी तशी पण 75% 73% पाण्यानं बनलेली आहे. आणि ज्या व्यक्तीचं पाण्याचं इंटेक चांगला असेल, त्यांची बॉडीचं स्किन टोन चांगला आहे, त्यांची विचार क्षमता वाढते. कारण की आपले जे हॉर्मोन्स आहे, हे द्रवरूपी हॉर्मोन आहे. त्यासाठी बॉडीला पाण्याची गरज. आणि नंबर 5, आपली ऍक्टिव्हिटी. आपण जो सकाळी उठून करणार आहे तो वर्कआउट, व्यायाम, योगा, प्राणायाम, चालणे, रनिंग, असा व्यायाम की शरीराच्या प्रत्येक अवयवाला स्ट्रेच झालं पाहिजे. शरीराचा प्रत्येक अवयवाची मुवमेंट झाली पाहिजे. व्यायाम हा बॉडीची लवचिकता वाढवण्याचं काम करतो. व्यायाम हा बॉडीला ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम करतो. आणि व्यायाम हा बॉडीला, प्रत्येक जॉईंटची हेल्थ चांगली ठेवायचं काम करतो. जर या 5 गोष्टी आपण योग्य प्रमाणात केलात, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती 100% बूस्ट होते. आणि ज्यावेळेस रोगप्रतिकारक शक्ती प्रत्येक व्यक्तीची वाढलेली असते, त्यावेळेस कुठलाही व्हायरल इन्फेक्शन होत नाही. तुम्ही कितीही क्लायमेट चेंज झाला, कुठंही फिरला, तरी सर्दी, ताप, खोकला होत नाही. आणि ज्यांना पण होत असेल, त्यांनी विचार करायचा आहे की आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे. आणि जर रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर ह्या गोष्टी कराव्या लागतील. आणि ह्या गोष्टी जर केल्यात, तर आपण आहारातून आरोग्याकडे जातो. त्यासाठी या 5 गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहे, कंपल्सरी आहे, आणि त्या सर्वांनी करायलाच पाहिजे. यस.